सगळ्यांना गुड मॉर्निंग। आजचा आपला व्हिडिओ ना थोडा सिंपल पण स्पेशल असणार आहे, कारण आज आपण बनवणार आहोत बटाटा चिप्स। आणि थोड्याशा काही जर सिंपल ट्रिक तुम्ही जर वापरल्या ना तर बटाटे चिप्स पण आपले मार्केटच्या चिप्स सारखेच लागतील बरं का। चला मग मी तुम्हाला दाखवते। पारच्या बाबांनी ना रविवारी शिक्रापूरच्या बाजारला जाऊन ना सगळ्यात पहिले ना 10 किलो बटाटे घेऊन आले होते, कारण त्यांना पण चिप्स खूप आवडतात आणि त्यांच्यापेक्षा ना पार्थला चिप्स खूप आवडतात। आता मी ते सकाळी सकाळी उठून आहे ना बटाटे 2 टोकऱ्यांमध्ये ना पाणी घेऊन ना त्यामध्ये भिजत ठेवले होते। जवळजवळ 30 ते 35 मिनिटं मी बटाटे ठेवले होते आणि मी तोपर्यंत बाकीची कामे आवरून घेतली। पाण्यामध्ये बटाटे जर ठेवले ना तर बटाट्यांची वरची माती ना इझिली निघून जाते। नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना आम्ही चिप्स करायला लागलो। पारचे बाबा पण मला मदत करत होते। सगळ्यात पहिले ना पाण्यात ठेवलेले बटाटे ना वरून छान असे धुवून घेतले। ते एकाच पाण्यात नाही तर 2-3 पाण्यामध्ये आम्ही ते धुवून घेतलेत। त्यामुळे काय होतं ना बटाट्यावरची सगळी माती निघून जाते आणि बटाटा एकदम स्वच्छ होतो। आता तुम्ही टोकरीत पाणी बघू शकता, किती काळं पाणी निघालं आहे। म्हणजे बटाट्यांना ना बऱ्यापैकी माती होती आणि ती आता सगळी स्वच्छ झाली आहेत। चला, एक पाण्यात नाही तर 2-3 पाण्यात छान असे बटाटे धुवून घेतलेत। त्यानंतर ना बटाटे सोलायचं घेऊन आहे ना बटाट्याची कातडी सालायला घेतली। आता माझ्याकडे जे बटाटे सालायचं होतं ना त्यांनी व्यवस्थित सालता येत नव्हतं। म्हणजे मी तुम्हाला सांगते काय होत होतं, त्याची जी धार आहे ना ती मोठी होती ना, तर त्यामध्ये ना जास्त करून सालटासोबत आहे ना बटाटा पण बाहेर येत होता। म्हणजे बटाटा वेस्ट जात होता। मी एक बटाटा सालण्यासाठी ना ते ट्राय केलं। आता इथे बघा ना, हे माझ्याकडे पहिलावाला बटाटा सोलण्याचा आहे। त्याची धार बघा किती शार्प आहे आणि एकदम बारीक आहे। आणि तेच जे मी नवीन आहे ना ते घेतलं होतं, तर त्याला ना म्हणजे थोडं जास्तच ब्रॉड धार होती। आता मी तुम्हाला दाखवते ह्या दोन्हींमधले सालटे कसे दिसत आहेत। आता हा पहिलावाला साल्ट बघा, हे मी ना ज्याची ब्रॉड धार आहे ना त्याच बटाटा सोलण्याच्या याने काढलं होतं। बघा किती सारा बटाटा बाहेर पडलेला आहे। म्हणजे प्रत्येक याच्यात आपला किती बटाटा वेस्ट होऊ शकतो। आणि तेच आता दुसरा माझ्याकडे जो जुना आहे ज्याची की धार कमी आहे त्यांनी साललेलं बघा, फक्त बारीक असा थर बटाट्याच्या साल्टाचा बाहेर पडलेला आहे। त्यामुळे मी आता सगळे बटाटे जे जुनं आहे ना त्याने सोलून घेणार आहे। म्हणजे चिप्स पण आपले भरपूर प्रमाणात होतील आणि आपला जास्त काही लॉस पण नाही। पारच्या बाबांची जेव्हा कधी एखादी आवडीची वस्तू मी बनवत असते ना तर ते मला आवर्जून हेल्प करत असतात। प्रत्येक वेळी त्यांच्या अशा वेगवेगळ्या कामांसाठी मला हेल्प होतच असते। आता तुम्हाला घरात हेल्प करतात का ते कमेंट करून नक्की सांगा हा। परत मी एकदम स्वच्छ असं दुसऱ्या टपमध्ये पाणी घेतलं। आता अर्धे बटाटे सोलून झाल्यानंतर ना मी इथे बटाटे किसायला म्हणजे चिप्स पाडायला घेतले होते, कारण ते बोलले की तू चिप्स कर तोपर्यंत मी सोलतो। ही किसणी आहे ना ती माझ्या लग्नातली आहे आणि यांनी एकदम छान असे चिप्स पडतात, तुम्ही बघत असताल। चिप्स पाडताना ना आता आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायला लागतात। कोणी ना खूप जाड चिप्स करतं किंवा कोणीतरी तर खूप पातळ करतं। मीडियम असे चिप्स पडले पाहिजे। पातळ चिप्स केले ना तर ते वाळून आहे ना खूप असे पातळ आणखीन बारीक होऊन जातात। आणि मग जेव्हा आपण कढईत तेल गरम करतो आणि ते तळायला घेतो ना तर गरम तेल असलं किंवा नॉर्मल जरी तेल असलं ना तरी पण ते चिप्स आहे ना डायरेक्ट जळतात, म्हणजे लाल लाल पडतात। आणि जर खूपच जाड चिप्स केले ना तर लवकर वाळत पण नाही आणि तळते वेळी पण ते असे व्यवस्थित तळले जात नाही। मधला भाग ना त्याचा कच्चा असतो।
बघा आता इथे किती छान असे एकसारख्याच आकाराचे आपले गोल गरगरीत चिप्स तयार झालेत आणि जास्त मोठे पण नाही, छोटे पण नाही, मीडियम आकाराचे चिप्स मस्त असे तयार झाले आहेत. आता मी चिप्स जेव्हा बनवायचे होते ना तेव्हाच चालायला आणि चिप्स करायला घेतले. कोणी कोणी काय करतं ना, सकाळी लवकर व्हावं म्हणून आदल्या रात्रीच बटाटे किसून किंवा चिप्स पाडून घेतात. आता तसं जर आपण केलं ना तर मग पाण्यामध्ये आपल्याला ना तुरटी घालून ठेवावं लागते, जेणेकरून ना आपले चिप्स काळे पडू नयेत. आता मी इथं लगेच करणार होते त्यामुळे मी इथे काही तुरटीचा वापर केला नाही. पण जर तुम्ही असं कधी करणार असाल ना की रात्रीच तुम्हाला जर जास्त चिप्स बनवायचे, सकाळी उरकणार नाही, मग तुम्ही रात्रीच तयार करून ठेवणार आहे, रात्रीच थोडी तयारी करणार आहे, तर मग ना असे चिप्स केले ना त्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये ना तुरटीचा कडा टाका, जेणेकरून ना आपले चिप्स आहे ना काळे पडणार नाही, पांढरे शुभ्रच राहतील. आता माझे चिप्स पाडून झाल्यानंतर ना मी गॅसवर पातेल्यामध्ये ना आदण ठेवलं होतं, त्यामध्ये ना चवीनुसार आहे ना मीठ टाकून घेतलं. पाणी छान असं उकळल्यानंतर ना त्यामध्ये मी चिप्स टाकून दिले आणि गॅसच्या मंद आचेवर आहे ना 10 ते 15 मिनटं मी हे चिप्स शिजवून घेतले. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पूर्ण 10 ते 15 मिनटं झाकून नाही ठेवायचं. मध्ये ना 5-10 मिनटानंतर आहे ना ते एकदा हलवून घ्यायचे, जेणेकरून ना खालचे शिजलेले चिप्स वर येतात आणि वरचे थोडेफार कच्चे असलेले चिप्स ना खाली जातात आणि ते पण पटकन शिजतात. मी पण इथे ना झाऱ्याने असं हलवून घेतलं. आता चिप्स शिजवताना ना खूप असा गाळ करायचा नाही, कारण जेव्हा आपण चिप्स वाळायला घालतो ना तेव्हा आपल्याच हातांमुळे ते तुटले जातात. त्यामुळे ना शिजवताना ही काळजी घ्यायची की पूर्णच असं एकदमच गाळ झाला नाही पाहिजे. आता नॉर्मल असं इथं माझं शिजलेलं आहे. झाऱ्याच्या मदतीने ना मी हे सगळे चिप्स ना परत एका टफमध्ये काढून घेतले आणि टेरेसवर आहे ना छान असा कागद अंथरून ठेवलेला होता. कागद अंथरला होता, सोबतच वारं चालू होतं म्हणून साईडनी ना काठी आणि दगड मांडले होते, जेणेकरून वाऱ्यामुळे आपले चिप्सचा कागद उडणार नाही. आणि त्यानंतर इथे मी चिप्स टाकायला घेतले. चिप्स करताना ना बाकीचे सगळे कामं सोपे वाटतात, सगळ्यात अवघड काम मला तर हेच वाटतं, कारण हे जे बटाट्याचे चिप्स असतात ना ते गरम गरम असतात आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला टाकून घ्यायचे असतात आणि ते एक एक करून टाकावं लागतं ना, तर खूप टाईम यामध्ये जातो. आता यावेळी ना मी एक ट्रिक वापरणार होते, जे की आमच्या अक्कांची म्हणजेच माझ्या सासूबाईंची आहे. त्या कधी पण ज्यावेळेस बटाटा चिप्स करतात ना त्यावेळेस ते कधीच उन्हात वाळवत नाही, ते नेहमी ना फॅनच्या हवेखालीच चिप्स सुकवतात आणि ते यावेळेस मला करून बघायचे होते. पण घरात एवढे सगळे मावणार नाही म्हणून मी अर्धे चिप्स टेरेसवर उन्हामध्ये वाळवले होते आणि अर्धे चिप्स मी खाली टाकणार होते फॅनच्या हवेखाली. आता मी यावेळी ना ट्राय करून बघणार होते की उन्हात सुकवलेले चिप्स किंवा फॅनच्या हवेमध्ये सुकवलेले चिप्स यामध्ये नेमकी फरक तरी काय असतो किंवा कसे वेगळे लागतात. तुम्ही पण आहे ना असेच फॅनखाली चिप्स सुकवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. बघा इथे आता छान असे मी अर्धे चिप्स आहे ना वर सुकायला टाकले होते आणि सोबतच त्यावर एक पातळ ओढणी टाकणार होते, जेणेकरून ना धूळ माती उडणार नाही. आणि तसेच त्यातले अर्धे चिप्स ना मी इथे खाली टाकले होते फॅनच्या हवेखाली. आणि दुपारी माझे हे चिप्सवरचे असे काही वाळले होते, फॅनच्या हवेखालचे थोडे ओलसरच होते, पण ते पण सुकून जातील. आय होप तुम्हाला पण असे उपवासाचे चिप्स बनवायचे असतील ना तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही उन्हाळी वाळवणाला सुरू केलं का तेही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील, डेली व्लॉग्स बघायला भेटतील, माझ्या पार्कची मस्ती बघायला भेटेल आणि सोबतच नवीन नवीन अशा काही गोष्टी शिकायला भेटतील. चला बाय.